ट्रॅफिक पोलीस दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करतात। हा सप्ताह येतो आणि जातो, त्यातून फारसं काही साध्य होत नाही, पण यावर्षी मात्र हा सप्ताह वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतोय। ट्रॅफिकचे नियम आणि संदेश एका वेगळ्याच माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत आणि ते माध्यम म्हणजे पथनाट्य। हे आवाहन करतायत मुंबईचे ट्रॅफिक पोलीस। एरवी फक्त बॅनरवर दिसणाऱ्या या सूचना आज पथनाट्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत। मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी पहिल्यांदाच आपला संदेश पोहोचवण्यासाठी पथनाट्य हे माध्यम निवडले। लोकांच्यापर्यंत जर त्यांचे संदेश आपले वाहतुकीचे सुरक्षेसंदर्भात जे संदेश आहेत ते जर पोहोचवता आले तर काही अंशी निश्चितपणे सुधारणा होईल। रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने या उपक्रमाला सुरुवात झाली। मुजीब खान आणि त्यांची टीम संपूर्ण मुंबईत हे पथनाट्य सादर करणार आहेत। ट्रॅफिक पोलिसांनी पथनाट्याद्वारे सुरू केलेलं हे कॅम्पेन मुंबईतल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं म्हणून जवळपास 20 ठिकाणी घेण्यात येणार आहे। 3 दिवस चालणाऱ्या ह्या कॅम्पेन मधून प्रत्येक घटक जागृत व्हावा हा पोलिसांचा उद्देश आहे। वाहतुकीचे नियम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबईतल्या चौकाचौकात हे पथनाट्य सादर करण्यात येत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांपर्यंत हा संदेश यशस्वीपणे पोहोचतोय। अपने कंट्रोल से चलाएंगे, अपने लाइन्स चलेंगे, लाइन कट नहीं करेंगे, अपने हिसाब से चलेंगे। लोग टॅक्सी क्यों करते हैं? मुंबईत अपघातांचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी हा संदेश लोकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे। या उपक्रमामुळे नक्कीच अपघातांचं प्रमाण कमी होईल अशी आशा ट्रॅफिक पोलिसांना आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह रोहिणी गोसावी, IBN लोकमत, मुंबई।